नमस्कार मित्रांनो, एकदा काय झालं की एका जंगलामध्ये चंडोल नावाचा पक्षी राहत होता। तो आपण पाहिला असेलच। त्याच्या अंगावर खूप सारे रंगीबेरंगी पिसं असते। फार मनमोहक दिसतो हो, फार सुंदर दिसतो। सगळेच माणसं त्याच्याकडे आकर्षित होतात। असा सुंदर असणारा चंडोल पक्षी एका जंगलामध्ये छानपैकी राहत होता। तिथून एक शेतकरी चालला आहे। तो काहीतरी डब्यामध्ये घेऊन चालला होता। चंडोल पक्षी त्याला म्हणाला की तुम्ही कुठे चालले? तो म्हणाला की मी बाजारामध्ये चाललोय। तुमच्या डब्यामध्ये काय आहे? तर माझ्या डब्यामध्ये अळ्या आहेत। या अळ्या मी बाजारामध्ये विकेल आणि त्यामधून मी पिसं घेणार। चंडोल पक्षी म्हणाला की चंडोल पक्षाचं खाद्य अळ्या? तो म्हणाला की मला अळी द्या, मी तुम्हाला पिसं देईल। त्या शेतकऱ्याने त्या अळ्या त्या चंडोल पक्षाला दिल्या आणि त्या बदल्यात चंडोल पक्षाने आपल्या पाठीवरचं एक सुंदर पीस शेतकऱ्याला दिलं। दुसरा दिवस आला। दुसऱ्या दिवशी शेतकऱ्याने त्या चंडोल पक्षाला अळ्या दिल्या आणि चंडोल पक्षाने त्याला पिसं दिले। असे करता करता 10-12 दिवस, 1 महिना शेतकरी त्याला अळ्या देत गेला आणि चंडोल पक्षी आपल्या शरीरावरचं एक एक पीस उपडून त्या शेतकऱ्याला देत गेला। मित्रांनो, एक वेळ अशी आली की त्या चंडोल पक्षाच्या अंगावर एकही पीस राहिलं नाही आणि तो आपल्याला पिसंच देणार नाही, म्हणून शेतकरी त्याला का म्हणून अळ्या देईल? शेतकऱ्याने त्याला अळ्या देणं बंद केलं आणि इकडे चंडोल पक्षाच्या अंगावर पिसं नसल्यामुळे, पंख नसल्यामुळे त्याला उडता येत नव्हतं आणि आपलं सावज, आपलं खाद्य त्याला मिळवता येत नव्हतं, अळ्या मिळवता येत नव्हत्या। चंडोल पक्षी त्याला उडताच येत नसल्यामुळे तो एकाच जागेवर राहायला लागला। त्याला अळ्या मिळत नसल्यामुळे तो उपाशी राहायला लागला, उपासमार व्हायला लागली। खंगत गेला आणि एक दिवस भूकमरीने तो मरून गेला। मित्रांनो, तात्पर्य काय? तात्पर्य हेच की आपण कष्टातून काहीतरी मिळवलं पाहिजे। आपल्याकडे कितीही संपत्ती असली तरी एक दिवस ती संपणार आहे आणि म्हणून त्या संपत्तीवरच जगण्यापेक्षा, फुकटचं जगण्यापेक्षा आपण श्रम केलं पाहिजे आणि त्या श्रमातून, त्या घामातून मिळणारा पैसा, त्यावर आपण गुजराण केलं पाहिजे। म्हणून मित्रांनो, आळशी नसावं। चंडोल पक्षी आळशी होता। त्याला आपलं खाद्यसुद्धा मिळवता येत नव्हतं, एवढा आळशी होता। काय झालं? आळसाने त्याचा जीव घेतला। म्हणून मित्रांनो, आळस अंगावरच्या माशीसारखा झटकला पाहिजे आणि पुन्हा नव्या प्रेरणेने आपण मार्गी लागलो पाहिजे। यासाठीच प्रेरणादायी कथा ऐकत चला, प्रेरणादायी विचार ऐकत चला। धन्यवाद।